नमस्कार. रामकृष्ण हरी. मंडळी, आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि रसाळ ओळींचा अर्थ समजून घेणार आहोत. माऊली म्हणतात, अभंग हरिपाठ अस्ति 28 रचिले विश्वासेन ज्ञानदेवे. या ओळींचा अर्थ इतका गोड आहे की तो ऐकला तरी मनात प्रसन्नता निर्माण होते. माऊली आपल्याला सांगतात की त्यांनी विठ्ठलाच्या नामाचा हा जो हरिपाठ लिहिला आहे त्यात एकूण 28 अभंग आहेत. पण हे केवळ शब्द नाहीत, तर त्यांनी अत्यंत विश्वासाने आणि भक्तीने ही रचना केली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी खूप मोठे ग्रंथ वाचण्याची किंवा हिमालयात जाऊन तपश्चर्या करण्याची गरज नाही. जर तुमच्याकडे अटळ विश्वास असेल तर साध्या नामस्मरणानेही तुम्ही त्या पांडुरंगाला प्राप्त करू शकता. इथे विश्वासाला खूप महत्त्व दिले आहे. ज्याप्रमाणे आपण एखाद्या लहान बाळाला हवेत उडवतो तेव्हा ते बाळ रडत नाही तर हसते, कारण त्याला पूर्ण विश्वास असतो की आपले बाबा आपल्याला पडू देणार नाहीत. अगदी तसाच विश्वास आपण देवावर ठेवायला हवा, हेच माऊलींना सांगायचे आहे. समजा आपल्याला एखाद्या मोठ्या समुद्राच्या पलीकडे जायचे आहे. आता प्रत्येकाला पोहता येईलच असे नाही, पण जर आपण एका भक्कम जहाजात बसलो तर आपण आरामात पलीकडे जाऊ शकतो. माऊलींचा हा हरिपाठ म्हणजे तेच जहाज आहे. संसाराच्या या अथांग सागरातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी हा 28 अभंगांचा हरिपाठ आपल्याला मदतीचा हात देतो. थोडक्यात सांगायचे तर ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत सोपा मार्ग आपल्याला दाखवला आहे. दररोज थोडा वेळ काढून जर आपण या 28 अभंगांचे वाचन केले किंवा श्रवण केले तर आपल्या जीवनातील दुःख कमी होऊन आपल्याला शांती मिळेल. म्हणून जीवनात कितीही संकटे आली तरी नामाचा आणि विश्वासाचा हात सोडू नका, हाच संदेश माऊली या ओळींमधून देतात. या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्वसूचना मिळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.